आता राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे। बातमी कर्जमाफी संदर्भातली। 30 जूनच्या आधी कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन सरकारने पूर्ण केल्याचं चित्र आहे। शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज सरकार माफ करणार आहे। सोबतच नियमित पीक कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे। सरकारने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली, पण याची घोषणा विधान परिषदेची आचारसंहिता संपल्यावर होणार आहे। या निर्णयामुळे तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि 65 लाखाहून अधिक कर्ज खात्यांवरील कर्जाचा बोजा हलका होणार आहे। नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे। राज्यातले शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत असतानाच कर्जमाफीच्या बातमीने त्यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे। शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे, मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल। पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे, जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही। त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही। आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू। दरम्यान सरकारने अटी शर्ती न ठेवता सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेतकरी नेते करत आहेत। तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 1 लाखांचं अनुदान द्यावं अशी मागणी सत्ताधारी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे। सरसकट कर्जमुक्ती आम्हाला पाहिजे। महाराष्ट्रातले सगळे शेतकरी सरसकट कर्जमुक्त झाले पाहिजे, ज्याच्यावर किती कर्ज असलं तरी, ही आमची मागणी आहे। आणि जर का तुम्ही खोडे घालत असाल, त्याच्यामध्ये जाचकाठी आणि शर्ती घालत असाल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवणार असाल आणि असे आचारसंहितेसारखे फालतू कारणं देत असाल तर महाराष्ट्रातला शेतकरी खपून घेणार नाही। आम्ही सगळे शेतकरी आता एकत्र येऊ आणि प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये सरसकट कर्जमाफीसाठी उभं करू। निवडणुकीचा आणि निवडणूक आयोगाचा बागुलबोवा दाखवून त्याची घोषणा करता येणार नाही असं सरकार जे सांगतंय ते धादांत खोटं आहे। एक मुळामध्ये या निवडणुकीत जे मतदार आहेत त्या मतदारांच्यावर प्रभाव टाकण्यासारखा त्यांना लाभच होणार नाही या कर्जमाफीचा, तर मग प्रभाव कसा काय पडणार? तेव्हा भाऊचं खास करून अनाथाचे एकनाथजी शिंदे साहेबांचा आभार मानतो। जो कार्यकर्ता या लढाईत सहभागी होता, प्रहार म्हणून, शेतकरी म्हणून, मजूर म्हणून, राजूजी शेट्टी असेल, वामनराव चटप असेल, नवलेजी असेल, आमचा तुपकरजी असेल, जानकरजी असेल, या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो। शेतकऱ्याच्या कर्जमाफीची लढाई आम्ही जिंकली, पण त्याच्यामध्ये प्रोत्साहन निधी जे 50,000 आहे ते सरकारनं 1 लाख करावी, याच्यासाठी बच्चू कडूचा लढा कायम राहील। तर कर्जमाफीच्या अटी शर्ती काय सांगतात ते पाहूया। 2 लाखापर्यंतचं कृषी कर्ज माफ असेल। नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000चं अनुदान मिळेल। 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे। 65 लाखाहून अधिक खात्यांवरचं कर्ज माफ होणार आहे। 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल। 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंतची थकीत कर्ज ही माफ केली जातील। तर फक्त जाहीर करू नका, प्रभावीपणे कर्जमाफीची अंमलबजावणी करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। शासन नुसतं जाहीर करते, त्याची अंमलबजावणी प्रभावीरित्या करायला पाहिजे। तसेच सरसकट 2 लाखापर्यंत सर्व शेतकऱ्याला त्याचा लाभ कर्जाचा भेटला पाहिजे आणि तसेच हे कर्ज माफ झाल्यानंतर लगेच नवीन पीक कर्ज देण्यात यावे। पेरणी झाल्याच्या नंतर कर्जमाफी होऊन आमचा काही शेतकऱ्याचा उपयोग होणार नाही। पेरणीच्या वेळी नव्यानं कर्ज द्यायला पाहिजे, पेरणीच्या वेळी नव्यानं आम्हाला कर्ज मिळायला पाहिजे। आता जर माफी झाली तर पेरणीच्या वेळी आम्हाला कर्ज मिळेल आणि निकष न लावायला पाहिजे। योग्य वेळी निर्णय जाहीर केला, कारण आता येणारे आमचं पेरणीचा हंगाम आहे। आम्हाला खता बियाचे भाव वाढलेले आहेत, थोडासा दिलासा का होईना भेटून जाईल। लवकरात लवकर त्यांनी ते निर्णय जाहीर करावा आणि डायरेक्ट खात्यात पैसे यायला लाभ द्यायला पाहिजे।